हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणं सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊया। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आयर्न डिफिशियन्सी। आयर्न डिफिशियन्सी कशामुळे होते तर कंटिन्युअसली ब्लीडिंग चालू असणं, म्हणजे इंटरनल ब्लीडिंग चालू असणं किंवा बाहेरून ब्लीडिंग होणं, त्याचबरोबर कमी प्रमाणात आहार घेणं म्हणजे आयर्न कंटेंट असणारे पदार्थ कमी घेणं, याच्याने आयर्न डिफिशियन्सी होऊ शकते। दुसरं कारण असतं व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी। कसं असतं की अनेक जण हे व्हेजिटेरियन असतात आणि व्हेजिटेरियन पदार्थांमध्ये व्हिटॅमिन B12चं प्रमाण हे कमी असतं आणि त्यामुळे जी लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12चं प्रमाण कमी असणं गरजेचं आहे। पण काही घाबरू नका, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिटॅमिन B12 असणारे असे व्हेजिटेरियन पदार्थ सुद्धा सांगणार आहे। तिसरं कारण म्हणजे लिव्हर डिसीज। मित्रांनो, लिव्हर जे आपलं असतं ना, हे आपल्या संपूर्ण शरीराची एक मशीन असते, मेन मोटर असते, मदरबोर्ड असतं। कारण आपल्या संपूर्ण शरीराचं जे मेटाबॉलिझम असतं ना, हे सगळं लिव्हर सांभाळते। लिव्हर जे असतं ना, याच्यामध्ये आयर्नचं मेटाबॉलिझम होत असतं आणि हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी जी गरज असते ती सगळी गरज या लिव्हर मार्फत पूर्ण होत असते। आणि ज्या वेळेला जॉन्डिस होतं किंवा इनडायजेशन होत असतं त्यावेळेला या लिव्हर मार्फत योग्य प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन तयार केलं जात नाही आणि हे हिमोग्लोबिन कमी होतं।